मला काहीही झालं नाही. ऍब्सोल्युटली काही नाही. खरं म्हणजे डॉक्टरकडे तुला चेकअपला न्यायचं म्हणून मी हा सगळा आभास स्टेटमेंट केला. आय एम सो सॉरी. पण डॉक्टरकडे जायचंय ना, जाऊ आपण. नक्की अगदी नक्की. परवा तांबे सर आले होते ना, तेव्हा ते डॉक्टरकडे जरा एका वेगळ्या नजरेने बघत होते आणि मला कळलं नाही, पण डॉक्टर सुद्धा त्यांना बघून अस्वस्थ झाल्यासारखं दिसत होता. मला वाटतं आपण कुणाच्या विषयी बोलू. पण तुम्हीच का नाही विचारत त्याला? तुम्ही सांगितलं तर काय? काल त्यांनी मला रिक्वेस्ट केली होती की मी तुम्हाला हे सगळं. बरं ठीक आहे, मी जास्त आग्रह नाही धरणार. कुणाला आई नाहीये आणि तो त्याच्या बाबांशी बोलत नाही. का? त्याला त्याचं असं काही कारण आहे. काय कारण? मी सांगेन तुम्हाला कधीतरी. पण कुणाला या सगळ्यापासून जर वाचवायचं असेल तर तो स्वतःहून ज्या गोष्टी सांगणार नाही त्या गोष्टी आपल्याला माहिती असायला हव्यात. बरं, मी सांगतो. त्याच्याबद्दल आपुलकी वाटते म्हणून सांगतो. त्याचं चांगलं व्हावं अशी इच्छा आहे म्हणूनच सांगतो. जोशी साहेब, गेले 4 दिवस रोज रात्री मी डॉक्टरला एका विपरीत मुलीबरोबर बघतो. विपरीत म्हणजे? विपरीत म्हणजे ती मुलगी चांगल्या घरातली वाटत नाही. तिचं वागणंही सभ्य नाही. बरं, कुणाचं तिच्याशी वागणं कसं असतं? नाही नाही, डॉक्टर अगदीच तिच्याशी चांगला वागतो, अगदी समजूतदारपणे वागतो. आणि म्हणूनच खेद वाटतो की ह्या अशा मुलीशी डॉक्टरचा संबंध आलाच कसा? म्हणजे त्यांची भेट झालीच कुठे आणि कशी? ओळखीचं काय, योगायोगाच्या गोष्टी असतात या. असं म्हटलं तर कुठल्या गोष्टीची काळजीच करायला नको. नाही, मला तसं म्हणायचं नव्हतं. त्यामुळे सर तुम्ही सांगितलं तेवढं खूप बरं वाटलं. पण मग तुम्ही त्याला समजावणार कसं? नाही, मी त्याला समजवायची घाई करणार नाही. समजवायची घाई नाही करणार, पण त्याला समजून घ्यायचा प्रयत्न करणार आहे. अगदी लाख मुलाचं बोललात. खरंच त्याला समजून घ्यायला हवं. मी देखील तसाच प्रयत्न करेन. बरं, ही जी कोणी मुलगी आहे जी कुणाल बरोबर असते ती फक्त कुणाल बरोबरच दिसते का आणखीन कोणी? नाही नाही, ती मुलगी मला कधी आणखी कुणाबरोबर दिसली नाही. पण त्यामुळे फरक काय पडतो? नाही, फरक बराच पडतो ना. म्हणजे हे जर निव्वळ आकर्षण असेल तर ते अडवता येतं. मोह असेल तर तो टाळता येतो. पण हे जर प्रेम असेल तर? प्रेम असेल तर? म्हणूनच मी विचारतोय, ती मुलगी आणखीन कोणाबरोबर दिसते का? नाही, ती आणखी कोणाबरोबर दिसत नाही. पण म्हणून काही लगेच ती चांगली घरंदाज ठरत नाही. असं म्हणण्याचा आग्रह मी नाही करणार. तरी तुम्हाला वाटतं हे प्रेम असू शकतं? प्रेम हे प्रेम असतं. त्याच्यावरती चर्चा करणारे त्याचं प्रकरण करतात. खरं आहे. माझ्या मते प्रेम हे घोंगावत येणारं वादळ आहे जे कधीच कोणाला अडवता येत नाही.
दडवता मात्र येत. सावकाश जेव हा. हो अगदी. तुम्ही पण बसा ना. अरे मी अनु करता थांबले. अनु यायची आता? असं म्हणाली तरी. मग तुम्ही किती वेळ वाट बघणार आहात त्याची? हा, वाट ती येईपर्यंत बघणार. पण मी मग तेच सांगणार होतो की वेळेवर जेवणं आणि पुरेशी विश्रांती या दोन गोष्टींचं पथ्य पाळलात ना तुम्ही काकू, की मग कशाचीही तक्रार राहणार नाही तुम्हाला. हे तू 24 तास काय नेहमी डॉक्टरच असतोस का रे? म्हणजे काय? मी एवढं मायेनं वाढते तर जरा लाड करून घे की. हे लाड करून घेणंच तर चाललंय. त्यासाठी आणखं वेगळं असं काय करायचं असतं? त्याकरता थोडा वेळ लहान व्हायचं असतं. हे असं मोठं झाल्यानंतर पुन्हा लहान होत आहेत? हो, कारण ते आपल्या मनावर अवलंबून असतं. ते कसं काय? विसरलास? लहान असताना कसा सांजा हवा म्हणून हट्ट करायचास, आणि गोड कचोरीचं नाव चुकून जरी निघालं ना तर मग तू काकू मी उगाचच मोठा झालो. काही हरकत नाही. मी आता तुला लहान व्हायचा उपाय सुचवलाय ना, मग अधेमध्ये येऊन माझ्याकडे हट्ट करायचा. काकू माझं एक हट्ट पुरवण्याचं वचन हवंय मला. मी तुला वचन देते की मी तुझा कुठलाही हट्ट पुरवेन, कारण मला एवढी खात्री आहे की तू कुठलाही गैरहट्ट धरणारच नाहीस. पण तरी मला सांग की असा कुठला जगावेगळा हट्ट आहे तुझा? सांगेन ना. अरविंद काही बोलला नाही ना? हे बघ, कोणी काही म्हणालं हा प्रश्न महत्वाचा नाही. तू तुझ्या काकूशी मोकळेपणाने बोल. तू मला सांग. काकू तू जेव्हा, मी बघते. अरे हो हो, आले आले. अरे सुप्रिया. मामी. सुप्रिया, ए सुप्रिया, अगं काय झालं? अगं रडायला काय झालं? आणि अशी कशी आलीस तू अचानक? मामा कुठे गेलाय? मामी आहे ना आता समोर, मग मामीला सांगा काय झालं. अशी तडकाफडकी कशी आलीस तू? पण मामा कुठे गेलाय? तुझ्या मामाला ऑफिस वगैरे असतं की नाही? आणि आणि अनुपमा कुठे गेलीये? हे बघ, जोशांची हजेरी तू नंतर घे. हा, आधी मला सांग बोरकरांकडे काय झालं? काय झालंय? अरे काही बोलली तर कळेल ना. तू जरा पाणी घेऊन ये ना. ठीक आहे. मला पाणी नकोय. मग तुला काय हवंय? न्याय हवाय मला, न्याय. सुप्रिया, मला ओळखतेस ना तू? हो, पंडित काकांचा मुलगा ना तू, माहितीये मला. मग आता अगदी मोकळेपणाने सगळं सांग मला. सांग काय झालंय? घर सोडून आले मी. पण तू तू वंसांना कळवलंयस का की कळवायचं त्यांना? काय नको कळवायला. ती त्या कजा घेकेकोर डांबी सासूचीच बाजू घेणार हे माहिती मला. पण मग तू अभयला कळवलंयस का? त्याला काय कळवायचंय? त्याला काही फरक पडणार नाही, माहितीये मला.
मामा, अरे पण मला विचार तरी काय झालंय ते. दुपारपासून आम्ही तेच विचारतोय. अगं ते मला माहितीये. अगं पण आम्हाला माहिती नाही ना काय झालं ते. अनु, तू टीव्हीवर बातम्या देतेस ना, मग ही बातमी सुद्धा दे. त्यांना म्हणावं, कजाक सासूच्या कारस्थानामुळं सुनेचा काहीही दोष नसताना तिच्या आज्ञाधारक मुलानं सुशील सोशिक निरपराध सुनेला घराबाहेर काढलं. म्हणजे अभयने तुला घराबाहेर काढलं? तो कसला घराबाहेर काढतोय, मीच घर सोडून आले. पण बातम्या देताना हा असाच मजकूर द्यायचा असतो हे माहितीये बरं का मला. अगं बातमी देण्याआधी घटना काय घडली हे आम्हाला कळायला नको का? नक्की काय झालं सांग. मामा तुला सांगितलं ना तर खोटं वाटेल. अरे, मला कशाला खोटं वाटेल? आणि तू खोटं बोलणारस का? तुला हाऊस आहे मामाकडे येऊन राहायची? ते माहितीये मला. तुला काय माहितीये? हेच की मला घर सोडायची हौस नाहीये. बाबा प्लीज. अहो वाजले किती बघा ना. ती काय म्हणते ते ऐकून तर घ्या आधी. मला सकाळी 5ला पिकअप आहे. अगं बाई ग, तुम्हाला आधी नाही का बोलायचं? आई तू बस बघू. मी सगळी तयारी केली, निघताना हाक मारीन तुला. बघा बघा, सासवा सुना आहेत की मायलेकी आहेत कळत सुद्धा नाही. नाहीतर आमच्याकडे तुमच्याकडे काय? आमच्याकडे काही विचारू नकोस. सारखी पाठ काढत असते माझी ती. अनु, मी तुला सांगते, मायक्रोबायोलॉजी घेऊन MSc केलंय ना मी, ते खुपतंय माझ्या सासूच्या डोळ्यात. आता हे तू कशावरून ठरवलंस? अगं माहितीये मला ते. अगं काय मला माहितीये, मला माहितीये. नुसतं आपलं पालूपच चालू आहे. मला माहितीये, मला माहितीये. एक गोष्ट तू मुद्द्याला धरून बोलली नाहीस आतापर्यंत. सुमताई म्हणते तेच खरंय. आई काय म्हणत असेल माहितीये मला ते. पुन्हा माहितीये मला. सांग बघू सुमताई काय म्हणाली? म्हणाली असेल आपल्याच मुलीला अक्कल नाही म्हणून. तुम्हाला ना काही कळत नाही. आता पोरीची समजूत काढाल का हसाल फिदी फिदी? मी एवढं मायक्रोबायोलॉजी घेऊन MSc केलंय आणि मला हसताय तुम्ही. छे ग, तुला कशाला हसतील ते? मला माहितीये, मलाच हसतायत ते. नाही अगं काय साथ संगत. ए मामी, इकडे ये ना. काय ग? ए कुठे गेली होतीस? अगं तुळशीला पाणी घालायला गेले होते. रोजच घालतेस की काय? माझा नेमच आहे तो. माझी सासू म्हणते ना, आमच्या सुप्रियाला कसला नेमच नाही. अगं पण तुझ्या लक्षात एक गोष्ट आली आहे का? आली ना, ह्या तक्रारीचा सूर आहे. अगं वेडाबाई, यात तक्रारीचा सूर आहे, पण तक्रार करताना पण ते काय म्हणतायत? आमच्या सुप्रियाला कसला नेमच नाही. म्हणजे तक्रार करताना सुद्धा त्या म्हणतायत की आमच्या सुप्रियाला. म्हणजे त्या तुला मनापासून आपलं म्हणतायत. हो माहितीये मला. नुसतं म्हणायचं आपलं. त्या दिवशी तो अभय मला एवढं अदवा तदवा बोला, पण ह्या नुसत्या ढिम्म बसून होत्या. पण तू मला आधी सांग, अभय बेंगलोरून आला कधी? परवा. आणि मग काल लगेच तुला त्यांनी घराबाहेर काढलं? हो बघ ना, मी एवढी मायक्रोबायोलॉजी घेऊन MS. ते कळलं ग, पण नक्की काय झालं तुमच्या दोघांच्यात? अगं 7 वेळा मला तो म्हणाला, तू ह्या घरात नसलीस तर मला काही फरक पडत नाही. याचा अर्थ मला माहितीये, तू इथून जा असंच म्हणायचं होतं त्याला. पण मुळात दोघांच्यात भांडण झालं कशावरून? अगं काय सांगू मामी तुला, 6 महिन्यानंतर माझा नवरा टूरवरून घरी येणार होता म्हणून मी एवढी खुश होते. साहजिक आहे. मग काय झालं? मला माहितीये ना, माझा आनंद त्या कारस्थानी सासूला पाहावला नाही. हे बघ,
आता मी तुला स्पष्टच सांगते, काय झालं ते सासूबाईंचं नाव मध्ये न आणता मला सांग. काही नाही ग, अभय घरी येणार म्हणून मी चांगली 3-4 दिवस सुट्टी सुद्धा घेतली. हा, मी म्हंटल आपण घरी आहोत तर अभयला चांगलं चुंगलं खायला करून घालू. तुला स्वयंपाक करता येतो? व्हॉट डू यू मीन मामी? मी एवढी मायक्रोबायोलॉजी घेऊन MSc केलंय. म्हणूनच मी विचारते, तुला स्वयंपाक करता येतो का? ऑफकोर्स मामी, पण अभय यायचा होता म्हणून मला काहीतरी स्पेशल करायचं होतं. मग काय बेत आखला बाईसाहेबांनी? मला माहिती होतं अभयला पुरणपोळ्या आवडतात. तुला पुरणपोळ्या सुद्धा येतात? तशा मला माहिती आहेत ग, पण तरी मी सासूबाईंना विचारायला गेले. त्यांनी सांगितल्याप्रमाणे पुरणपोळ्या केल्या. अगदी त्यांना विचारून विचारून करत होते. मग काय झालं? काही नाही ग, अभय आला तो भुकेलेलाच आला. नाही, तसा तो नेहमीच भुकेलेला येतो, पण ह्या वेळेस जरा जास्तच. का? नाही, ह्या वेळेस सासूबाईंनी खास फोन करून सांगून ठेवलं होतं ना, तुझ्या बायकोने तुझ्यासाठी खास पुरणपोळ्या केल्यात म्हणून. मग काय, आल्या आल्या जेवायलाच बसला आणि तोंडात पोळीचा घास घातल्या घातल्या थुंकला आणि भांडायलाच लागला अगं माझ्याशी. मला म्हणाला, ही काय भंकस करायची रीत झाली? अगं बाई, बघ ना, मी पण त्याला म्हंटल, अरे याच्यात कसली आली आहे भंकस? सासूबाईंना विचारूनच पोळ्या केल्यात मी. एवढी खपले मी दिवसभर, पण ह्या नुसत्या ढिंब बसून राहिल्या, काही बोलल्या नाहीत. अगं पण मग तू खाऊन बघितलंस की नाही? शी, त्याचं तोंड बघितल्यावर मला खायची इच्छाच झाली नाही. कठीणच आहे सगळं. मला एक गोष्ट कळत नाही, अभयच्या आईने स्वतः सांगितल्याप्रमाणे तिने पुरणपोळ्या केल्या तरीही ते इतके बेचव झाले. या अभय पहिला घास थुकून टाकावा. की सासूबाईंनीच मुद्दाम काहीतरी म्हणजे? नाही, तसे नाही वाटत त्या. अगं आपण त्यांना इतके वेळा भेटलोय, कशाला करतील? तुम्ही सुमावंसांना सांगितलं? काय सांगू तिला? बरं ठीक आहे, उद्या तिला फोन करेन मी. अगं पण या दोघी अजून कशा नाही आल्या? येतील हो, अनुची गाडी असते घरापर्यंत सोडायला. नाही, ते ठीक आहे सगळं. या बाईने तिकडे सेटवरती तिच्या काही गोंधळ नाही घातला म्हणजे मिळवली. आता आपल्यासारखं माहितीये मला, मला माहितीये. अरे काय माहितीये? एवढ्या उशिरा कोणाचा फोन? ओळखीचा नाही नंबर. हॅलो, हो विनायक जोशी बोलते. आपण नकळत कोणी ये अलगत 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 मन मग होय जणू टिप कागद दिवस निशेच्या घोर तिरा